अशी प्रगती केली आणि खऱ्या अर्थानं आज धर्मवीर आनंदगे साहेबांच्या या पवित्र अशा स्थानी कोकण कोणाचं आहे तर कोकण बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणार आहे, कोकण बाळासाहेबांच्या मागे असणार आहे, कोकण आनंदगे साहेबांच्या पुण्याईच्या मागे आहे आणि कोकण एकनाथ शिंदे साहेबांच्या खंबीरपणा मागे उभा आहे. हे आज कोकणाने दाखवून दिलंय. आपण एक घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांच्या हातवरती जय भवानी. आणि हा पक्ष प्रवेश सोहळा स्टेज थोडा रिकामा करा प्लीज. स्टेज आनंद यादी कुठे यादी, चला यादी स्टेज ज्यांचा प्रवेश नसेल त्यांनी कृपया खाली थांबायचं आहे. ज्यांचा प्रवेश नाही त्यांनी कृपया मागे जायचं आहे. पदाधिकारी पुढे या. मीनाताई कांबळी आपण पुढे या. शिवसेना नेते आणि मी आता सांगितलं की ज्यांच्या नेतृत्वावर ज्यांच्या कार्यावर प्रचंड विश्वास ठेवून ज्यांनी विधानसभेमध्ये एक हाती कोकण एकनाथ शिंदे साहेबांच्या हवाली केलं आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज उरली सुरली उद्धव ठाकरे गट आज कोकणातून नेस्तनाबूत झाला. कारण राजन साळवी साहेब यांचा खऱ्या शिवसेनेत आज प्रवेश झाला. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवा शेला घालून भगवा उपर्ण घालून माननीय राजन साळवी यांचं आज शिवसेना पक्षात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. उपस्थित उद्योग मंत्री उदयजी सामंत, आमदार किरणजी सामंत, मनीषा कायंदेजी, मीनाताई कांबळे, शीतलजी म्हात्रे, सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण. आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण. आज बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण राजन साळवी साहेबांनी आपल्या हाती घेतलेला आहे. हा धनुष्यबाण उद्या पुन्हा कोकण मधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतीमध्ये सुसाट धावणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. मी इतर प्रवेश घेण्यापूर्वी आज प्रवेशाची यादी आहे. संजय साळी उपजिल्हा प्रमुख, राजेश शेलार, चंद्रकांत मंचकर, सुभाष गुरव, लीला दर्शी, शरद चरकरी, वसंत जडियार, नरेश दुधवळकर, सुरेश एरामपूरकर, संतोष गुरव, संदीप बारसकर, सुरेश झोरे, राजेंद्र हळदणकर, मनीषा मराठे, सुशांत मराठे, मंदार सप्रे, महासचिव काँग्रेस, सचिन पांचाळ, विभाग युवा अधिकारी, अंजली कडू, महिला विभाग प्रमुख संदेश कनकुलकर, संघटक शिवराज पवार, सुभाष सुर्वे, संदेश मिटकरी, प्रकाश तळेकर, अनंत सावंत, संतोष चव्हाण, बाळू हरदास, सिद्धार्थ देवळेकर, प्रफुल्ल लांजेकर. आज बरेच सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे उभाटा गटाचे पदाधिकारी आज साहेबांच्या नेतृत्वावर. दीपकजी आपण असाल तर व्यासपीठ यायचं आहे. दीपक साळवीजी, दीपकजी साळवी, अथर्व
आज जाहीर प्रवेश होतोय आज सर्वांचा आणि खऱ्या अर्थानं कोकणचं जनता कोकणवासीय बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी आहे. साळवीजी, दीपकजी साळवी या, आपण वरती या. एक फॅमिली, परिवार. राजन साळवी साहेब यांच्या बरोबर दीपकजी साळवी यांचा संपूर्ण साळवी परिवार सुद्धा, बंधू असतील, मुलं असतील, पुतणे असतील, हे सुद्धा आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, शिंदे साहब आगे बढ़ो. आणि या ज्यांच्या प्रवेशात आणि पुढे या. ऐका ना थोडंसं बोलू दे तुम्हाला मागे. राजन साळवी साहेब यांच्या रूपानं एक खंदा, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा एक कट्टर शिवसैनिक आज, ज्याने बाळासाहेबांच्या विचारांची धुरा पुढे नेली, ज्याने बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले आणि ज्याने बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा विधानसभेवर फडकून दाखवला, ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, विश्वास ठेवून आज सर्व उबाटा गटाचे असंख्य कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. ज्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी थोडंसं लांब व्हायचं, दूर व्हायचं आहे. चला सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी. जय भवानी, सियावर रामचंद्र की. मला जाऊ दे, माहिती देऊ दे. एक मिनिट सर. सर्वांचा जाहीर प्रवेश होतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन, विश्वास ठेवून आज संपूर्ण कोकण साहेबांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांचा भगवा आज आपल्या खांद्यावर घेत आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या 3 वर्षापासून मंचेकरजी आपण असाल तर स्टेजवर यायचंय. चंद्रकांतजी मंचेकर आपण स्टेजवर यायचंय.
आपण आज उभाटा गटाची कोकणातली युवा सेना सुद्धा आज साहेबांच्या मध्ये प्रवेश करतायत आणि ज्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. खाली उतरून विनंती आहे आपल्या सर्वांना, ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेजच्या खाली उतरून समोर यायचं, स्टेजच्या समोर. चला प्लीज. चंद्रकांत जडियारजी यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला असेल तरी स्टेजच्या समोर यायचं आहे आता प्लीज. गटा उभा ठाकतो सर्व युवा सैनिकांचा या ठिकाणी प्रवेश होतोय उभाटा गटातील. आणि खरा कोकणवासीय बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. एक विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला असेल तरी स्टेजच्या समोर यायचं आहे. थोडा स्टेज रिकामा करायचा आपण प्लीज. विनंती आपल्या सर्वांना. संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना हार अशी की पेटवी नसात भगविला. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ. शत्रूंना मात करतो. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. हॅलो 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 हॅलो. ज्यांचा प्रवेश होतोय त्याचप्रमाणे हो पुढे जातील. प्रवेश दाभोळी जिल्हा परिषद गटाचे उपविभागप्रमुख दत्ताजी घुमे साहेब यांनी वरती यायचं आहे. शरद सरकारी विभाग दत्तारामजी घुमे यांनी वरती यायचं आहे स्टेजवरती या पक्षप्रवेश सोहळ्यावर करता. प्रणोती भोसले यांचा या जाहीर प्रवेश. दत्ताजी घुमे उपविभागप्रमुख दाभोळी जिल्हा परिषद गट. संतोषजी पांगळे, दीपक गोवरे, रावजी धुमक, श्रीपत रामाने, प्रशांत मुडबळ, मुकुंद गोवळकर, धरमचंद पवार या सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे जान्हवी पांगळे महिला उपसंघटका, प्रकाश गोवरे यांनी या व्यासपीठावरती यायचं आहे. संतोषजी पांगळे यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. विनायक भोवडे, त्याचप्रमाणे गणपत सुकम, प्रमोद सावंत, रावारी सरपंच बाने यांनी
यांनी वरती यायचं आहे. त्याचप्रमाणे तुळसवडे सरपंच सुप्रिया आडिवरेकर. 2 मिनिटात साहेब पुन्हा येत आहेत. आपण प्रवेश प्रक्रिया चालू ठेवतोय. प्रवेश सोहळा परीक्षाचा. विभाग प्रमुख शरद चरकरी साहेब. दाभोळे जिल्हा परिषद गटातील सर्वच आलेले पदाधिकारी यांनी वरती यायचं आहे. उपविभाग प्रमुख दत्ताजी घुमे, दत्ता वाघवरे यांनी या ठिकाणी यायचं आहे. एक विनंती आहे. एक विनंती आहे. ज्यांचे पक्ष प्रवेश झाले असेल त्यांनी कृपया स्टेजच्या पुढे. साहेब येत आहेत. रस्ता द्या प्लीज. जरा थोडं मागे चला प्लीज. ए स्वानंद मागे मागे घे सगळे. मागचा बरं रिकामा कर सगळा.
थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथ वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू इकडे इकडे ए पुढे ये ना तू इकडे 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 ए बाळा
आनंद आश्रमात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेली शिवसेना पुढे घेऊन जाण्याचे काम जे करतायत ते महाराष्ट्रातील नव्हे ते देशातील लोकप्रिय नेतृत्व, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा गोरगरिबांचे कैवारी, कष्टकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अर्थात सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज माननीय राजनजी साळवी यांनी आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। त्यांच्याबरोबर असंख्य उबाटा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, महिला आघाडी, युवा सेना आज जाहीर प्रवेश करतात। सर्वांचं माननीय साहेबांकडून शिवसेना पक्षात मनापासून स्वागत। माननीय राजन साळवी साहेब यांचा संपूर्ण परिवार आज शिवसेना पक्षामध्ये माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतोय। बंधू आहेत, दोन्ही चिरंजीव आहे, स्नुषा आहे आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत हा या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तर संपूर्ण परिवारात प्रवेश करतोय। सर्वांचं मनापासून स्वागत। थोडं मागे जाऊ द्या आता। या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय उद्योग मंत्री मी राजन साळवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि कोकण कोणाचं आहे तर कोकण बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणार आहे आणि कोकणाला आणि बाळासाहेबांना विचारांना कोण पुढे घेऊन जातील ते एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातील हा विश्वास वाटल्याने आज राजन साळवी साहेबांनी आज साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। मी साळवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं त्यांनी मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे पालक एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी उदयजी सामंत, राजापूर लांजाचे विद्यमान आमदार किरणजी सामंत, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी,
आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधूंनो व मित्र हो, 9 तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून, कारण माझा सुद्धा जन्म 9 जुलैला भाई, आणि 9 तारीख म्हटली किती शुभ असते उदयजी. आणि मग 9 तारखेला सकाळी भाईंना भेटलो, भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य, छोटा भाऊ मागे राहिला होता, तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला. मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि मला आठवतो तो प्रसंग भाई, की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हा प्रमुख झालो. आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिघे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये. आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला. मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो. आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत, का गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो. ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईंनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच, 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची ती परिस्थिती असेल, पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंतसाहेब मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती. दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं. राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले
आणि उदय सामंत मंत्री झाले, 2019ला मंत्री झाले. आणि मग 2024ला चला वाटलं होतं, मी भाईंना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राजन साहेबांचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार. पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती आहे असं म्हणावं लागेल. 24 तासातले जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं, ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणून 2024 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो, पराभव आम्ही मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला, पण 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळकीचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल ते आपण सांगा. आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं. आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार हे या ठिकाणी सांगू इच्छितो. जाता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन साहेबांना विधान परिषद देणार, राजन साहेबांना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय. पण भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालंय, मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एकदो तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं. आणि महत्त्वाचं म्हणजे उरले सुरलेला विकास. उदयजी आपण पालकमंत्री आहात, आपण तिथले स्थानिक आमदार आहेत, मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 650-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे, त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90%च्या पुढे जाऊन अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साळवी साहेब, आपल्या भावना आपण व्यक्त केल्या. मी जास्त वेळ न घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करू. आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरणजी सामंत, ज्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतला आहे, ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजनजी साळवी, त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, साळवी साहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्ण कार्यकाळ सांगितला. पण साळवी साहेब, आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली होती. पण मागच्या 3-3.5 वर्षामध्ये
आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता. जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं, तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवसेना ही, तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे. माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे. 3 वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता, पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये आलाय, जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहेत, पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत, परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो. पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्या वाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे. मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं, अशी अनेक पदं भूषवली. आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा. आता पण आमदार झाले असते. एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे, ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय. धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय. इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय. बाळासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली. आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला, एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं. आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं, किती काम केलं. उदय सामंत इथं आहेत, त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं.
प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं, या राज्याला पुढे नेलं, विकासाकडे नेलं. विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले. एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली. दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना आम्ही केल्या. लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, किती सांगू. एवढ्या योजना केल्या की आपल्याला वेळ पुरणार नाही. एक इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं 2.5 वर्षामध्ये आम्ही केलं. आणि म्हणूनच 2.5 वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले, अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, पक्ष मोठा होत असेल, पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे. आणि म्हणून राजन साळवी, आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे, त्याला म्हणतो ना आपण, सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते. तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेले आहात. आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत. अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहीत आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढं जायचं, ही एवढीच तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता, काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना, हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी. आता खरं विचार किती, म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार तुम्ही. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे, ज्या खडा रहता वही से लाईन शुरू हो जाती है, आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री, हा इतिहास घडला आहे. यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद, लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे, त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका. तुम्ही कालपर्यंत, आता आजपासून तुम्हाला काही, आम्हाला जसं काही पदव्या दिल्यात तसं तुम्हाला देतील. पण म्हणतील कचरा गेला, अमका गेला. अरे आमच्याकडे येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. आणि राहील तो काय, मग
गेला तो कचरा आणि मग राहील तो. आणि म्हणून मी एक सांगतो, शोलेमधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूँ असं असरानी म्हणायचा. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कुछ नाही आहे. अरे कशासाठी, का, काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाईड मॅन्डेट या जनतेने दिलं, पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला, याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला. विकासाचा अजेंडा चालवला. मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली. आम्ही आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय, शिव्या शाप देताय, आरोप करताय, त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार. आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली. आणि म्हणून मी राजन साळवी तुमच्यासोबत, इकडे उदय सामंत आहे, तिकडे किरण सामंत आहे, अख्खी सगळी टीम आहे. या कोकणामध्ये सगळा भगवामय कोकण झाला पाहिजे, कारण कोकणाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि महायुतीला जे मिळालेले यश हे दैदिप्यमान असं यश आहे. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळं आता काय त्याला म्हणतो आपण, कारवा भडत आहे, कारवा नहीं, मैं अकेला जा रहा था मंजिले मगर लोग आते रहे, कारवा बनता चला. आणि तुम्हाला सांगतो, हे उदय सामंत इकडे आहेत, जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं, एक 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 करून 50 लोक, या साध्या कार्यकर्त्यावर 50 लोकांनी विश्वास ठेवला. आमदारांनी 50 लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. हु इज एकनाथ शिंदे, कोण आहे एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे, साधा कार्यकर्ता आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे, मला कुणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे, परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील. परंतु आता एवढंच मी सांगतो, राजन साळवी जास्त आज काय बोलत नाही मी, आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला. पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं आहे, कोकणचा विकास करायचा आहे, कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे, कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे. त्या ठिकाणचे चांगले रस्ते, आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतोय. आज आपण कोकणामध्ये आपला कोस्टल हायवे करतोय. आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलं आहे, कोकण विकास प्राधिकरण. त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतोय, अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली. मी मुख्यमंत्री असताना, आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी काही कामं राहिलीत ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू. आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता, सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्यासोबत आला पाहिजे, पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं, योगायोग नव्हता. आता हा तर काही लोक त्यांना आडवे आले होते, आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केलेत, सगळे स्पीड ब्रेकर दूर केलेत, सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत पण
2-2.5 वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं, परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्याबरोबर आहे पक्ष, उभाटाला पेक्षा 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली. स्ट्राईक रेट आपला जास्त. विधानसभेत देखील ते 97 लढले, 20 जिंकले. आपण 80 लढलो आणि तब्बल 60 आमदार निवडून आणले. हा पण इतिहास आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे. लोक काय येतात, रात्री 2 वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या 3 नगरसेवकांनी. मी म्हणालो उद्या करूया, नाही म्हणाले आम्ही आता आलोय सगळे तयारीने, आम्हाला परत पाठवू नका. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहेत? विश्वासाने येत आहेत, एक विश्वास ठेवत आहेत की दिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, ऐकून घेणारे लोक आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत. फक्त कार्यालयात बसून, ऑफिसमध्ये बसून काम होत नाही, घरी बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. मी काय कुणावर टीका करत नाही, ते खूप वेळा मी बोललो आहे, परंतु लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकून घ्यावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, फील्डवर जा, लोकांमध्ये जा, त्यांची गाऱ्हाणी ऐका, त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका, त्यांना मदत करा. आमदारांनी सांगितलंय, आपल्या विधानसभेमध्ये ज्यानी जी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचं काय ते ऐकून घ्या. आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाढा वाचायला आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणूनच लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. आणि म्हणून लाडकी बहीण योजना, पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी, लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या योजना आम्ही सुरू केल्या, कुठलीही योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. आणि उदयजी असतील, साळवी साहेब असतील, किरणजी असतील, साहेबांनी आता तुमच्या हातात कोकणची राखण करायला तुम्हाला नेमलेलं आहे. असं तर म्हटलं चुकीचं ठरणार नाहीये. आपण पुन्हा एकदा राजन साळवी साहेबांचं शिवसेना पक्ष जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिंदे साहेब आगे बढो. गिर जाएगा आप त्यांच्यानंतर आणखी किती पक्षप्रवेश होणार आहेत? कोकणातले अजून काही लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत? कोकणातले आमचे नेते लोक आहेत, ते रोज प्रवेश करतायत. आता गेला तिथे जाहीर आभार सभा आहे, त्याच्यामध्ये देखील कोकणातले अनेक लोक शिवसेनेमध्ये येतील, त्यांचे स्वागत होईल. तुम्ही दिल्लीला गेलात, मनोहर शिंदे राष्ट्रप्रमुख सन्मान तुमचा झाला, मात्र त्यानंतर वाद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. विशेषतः ठाकरे गटाकडं मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती करण्यात शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. आपलं काय म्हणणं? खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला त्या संस्थेने पुरस्कार जाहीर केला. आता महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे. मी माझं अहोभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजतो. आता तो
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महादेव शिंदे यांच्या थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला. खरं म्हणजे एका मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे. परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादेव शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला, साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले, साहित्यिकांचाही अपमान केला. आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला. माझं तर जाऊ दे, परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणापलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणापलीकडचं जे काही संबंध आहेत, नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली, परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली. हा फरक आहे. शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला, कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असं त्यांनी उल्लेख केला. कारण मी दिवस रात्र मेहनत केली, पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होतं. कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलंय की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ही पोटदुखी आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन, ही पोटदुखी कधी थांबणार? कधीच थांबणार नाही. कारण ते कंपाऊंडरकडून औषध घेतात, त्यांनी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्यायला पाहिजे, समज, तेव्हा पोटदुखी थांबेल. ठाकरे गटाचे अनेक खासदार तुमच्या संपर्कात आहेत, त्याचमुळे आज युवासेना आदित्य ठाकरे हा तर अविश्वास आहे. अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे. तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर, खासदारांवर. का ही वेळ आली तुमच्यावर? आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता, माझ्यावर देखील अविश्वास दाखवला, माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही. आणि म्हणून आता हे आमदारांवर, खासदारांवर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा अविश्वास आहे. हे का असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने. ते आले की म्हणतात गद्दार, ते आले की म्हणतात कचरा गेला. मग का जात आहेत हे लोक? का सोडतायत तुम्हाला? याचा कधी विचार करणार की नाही? तो विचार करा, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. चांगलं आहे, ते चांगलं आहे. कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं याच्यावर मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी. चांगलं आहे. बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, कार्यकर्त्यावर विश्वास होता, कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता. या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते, शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक. तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर. आणि म्हणून हे बाळासाहेब होते. आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा, ते खाऊ नका,
इथं जा तिथं जाऊ नका, चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेला तुम्ही पाण्यात बघा, तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मोगलांच्या घोड्यांना दिसायचं संताजी धनाजी, तसा मी तुम्हाला दिसतो. पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता? अरे हे मनाचा कदरूपणा आहे, हा कोतमन आहे, कोते वृत्ती आहे. मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये. कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही, कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही, मी कधी असं वाईट कोणाच्याबद्दल बोललो नाही. तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अमित शहा गृहमंत्री 370 कलम हटवलं, त्यांना शिव्या देताय, त्यांच्यावर आरोप करताय. काय चालू आहे? चांगलं आहे. खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी, राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री, आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि 370 कलम हटवलं, त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिव्याशाप देत आहे. आशा भोसले यांचं मन मोठं आहे, त्या 93 वर्षाच्या आहे, त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरी पोटदुखी. त्यांना स्वतःला काही नको आहे. एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की हा लोकांची सेवा करेल, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम 2.5 वर्ष केलं यांनी. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इकडे तर कोतेपणा आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं, त्यांना काय फरक पडणार आहे आशाताईंना? आदित्य ठाकरे राहुल गांधी और अरविंद केजरीवाल को मिलने दिल्ली गए, दिख रहा हुआ इंडिया गठबंधन क्या? अरे भाई वो किसको मिलते हैं वो उनका सवाल है. कौन किसको, हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं, उसने उसको मिलना नहीं. जिसको मिलना लोकशाही में मिले. पहले तो बोलते थे क्या दिल्ली के सामने घुटने टेकते, अभी क्या करते हैं? अभी क्या करते हैं? राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे जाऊन, आम आदमी पक्षाच्या अध्यक्षांना भेटले, पण पवारांची भेट टाळली. केवळ तुम्हाला पुरस्कार दिला त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत. पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत. अरे बाबा तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार
आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. तुम्हाला का फोन केलेला त्यांनी? खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये उबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत. आणि म्हणून रामदासभाई असतील, आमचे सगळे नेते असतील, शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत. शिवसेना वाढावी, शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ते मी बघितले नाही त्यांना. जे राहिलेत ते पण येतील. चलो ठीक आहे. इनकमिंग चालू है, चालू रहेगा. चलो ठीक है. अरे आता मी मगाशी सांगितलं ना, वाघ त्याच्या गुहेत आलाय, आता सुरू आहे सगळं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ. 48